किरण आणि अशोक. तर या ठिकाणी बक्षिसांची खैरात होते. तुषार कदम यांच्याकडून किरण आणि अशोक लगातार 3 षटकार कोणी मारले तर 1000 रुपयाचा रोख प्राइज या ठिकाणी आलेला आहे तुषार कदम यांच्याकडून. संधी आहे, चेंडू द्या. अशोक जाधव आणि किरण यांना संधी आहे 1000 रुपयाचं रोख रक्कम मिळवण्याची. सलग 3 षटकार. तुषार कदम यांच्याकडून आलेलं पहिलं पारितोषिक. जसजशी स्पर्धा उत्तरार्धामध्ये जाताना आपण पाहतोय तसं बक्षिसांची खैरात या ठिकाणी वाढताना आपण पाहतोय. 1000 रुपयाचं कॅश प्राइज तुषार कदम यांच्या माध्यमातून आलेलं आहे. किरण आणि अशोक यांच्यासाठी सलग 3 षटकार. तर गोलंदाजी मार्कवर आदित्य गोगोई 11 संघाचा आघाडीचा गोलंदाज. पहिल्या सामन्यामध्ये मात्र 8 धावा खर्च केल्या तो गोलंदाज. सुरेख चेंडू, गुडलेंदर टाकलेला चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय तोपर्यंत एक मात्र धाव किरण याच्या बॅटमधून. संघाचं आणि आपलं स्वतःचं खातं खोलताना फटका जबरदस्त होता, परंतु क्षेत्ररक्षक या ठिकाणी तैनात. एका धावेवर रोखलं गेलं. समाधान मानावं लागलं किरण याला, हात्रेवाडी संघाला. पुढचा चेंडू आदित्य सामना करेल. अशोक ब्लॉक होल मध्ये टाकलाय, आतली कड घेतली, डिक्लेअर झोन मध्ये मिळालेली एक धाव. अशोक याचं खातं खोललं गेलं. गोलंदाजीमध्ये धार आहे आणि ही धार कायम राखणं गरजेचं आहे आणि ती कला या गोलंदाजामध्ये आहे. गेले 2 सीझन मध्ये आपण पाहतोय हा गोलंदाज गोगे 11 संघासाठी सुरेख कामगिरी करताना, चांगल्या फलंदाजांच्या यष्टा उद्ध्वस्त करताना आपण पाहिलं या गोलंदाजाला. तो गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर पहिलं षटक हाताळताना गोगे 11 संघाकडून स्वतः कर्णधार आहे आदित्य. ब्लॉक होल मध्ये टाकलाय चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल का? नाही. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून भिरकावून दिलेला फ्लॅट षटकार आलाय अशोक याच्या बॅटमधून. संधी आहे अजून 2 षटकार. 1001 रुपयाचं पारितोषिक तुषार कदम यांच्याकडून अशोकसाठी. आदित्य टप्पा अचूक ठेवणं गरजेचं आहे. गती आहे या गोलंदाजाकडे जबरदस्त. ही ताकद आहे या गोलंदाजाची. या गोलंदाजीच्या ताकदीवर आधारस्तंभ सचिन कदम यांनी एक जबाबदारी सोपवले त्याच्यावर पहिलं षटक हाताळण्याची आणि ती कामगिरी पार पाडताना आदित्य बॅटची वरची कड घेतले. डिक्लेअर झोन मध्ये मिळालेली एक धाव. षटक संपुष्टात येते. धावा खर्च केल्यात 9 धावा. या अगोदरच्या सामन्यामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या. एक गडी टिपला होता, परंतु या सामन्यामध्ये त्याला गडी टिपता आला नाही कारण फलंदाज त्या ताकदीचे आहेत. क्षेत्ररक्षकांनी स्वतःला सांभाळायचंय, आपलं शरीर जपायचंय, कोणती इजा होणार नाही याची प्रथम काळजी घ्यायची. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय सचिन उर्फ कांडे. गोगे 11 संघाचा मजबूत आधारस्तंभ मानला जातोय. अष्टपैलू खेळाडू. लेग स्पिनचा मारा या गोलंदाजाकडून आपण पाहतो. किरण कसा सामना करेल लेग स्पिनचा? टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल का? 1 बाउन्स सीमा पार. चेंडू होतोय फरार. येतोय किरण याच्या बॅटमधून चौकार. 4 धावांनी संघाचं खातं
पुढे सरसावतोय बिनबाद 13. चांगली सुरुवात सचिन, लय पकडणं गरजेचं आहे. उंच उडालाय चेंडू, डीएस चेंडू खाली, झेल टिपला जाईल का? पुन्हा एकदा जीवदान मिळतंय किरण याला. पहिल्या सामन्यामध्ये मिळालं होतं ते 1 जीवदान आणि आता सुद्धा किरण याला जीवदान मिळतंय. या चेंडूवर किती धावा पंच? 1. एका धावेने समाधान मानावं लागेल किरण याला. जीवदान नक्की मिळालंय. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा मिळालेलं जीवदान आणि त्याचाच पुरेपूर फायदा घेतला होता. तब्बल 4 षटकाराने 32 धावांची वादळी केली होती. तो किरण मैदानाच्या आतमध्ये या सामन्यात सुद्धा मिळालेलं जीवदान पाहूया आपल्या संघासाठी कितपत लाभ उठवतोय. महत्वपूर्ण सामना आहे, अटीतटीची लढत आहे, जीवाची बाजी लावावी लागेल. किरण आणि अशोक याला सामना करेल सचिन याचा. सुरेख चेंडू, टप्पा पडल्यानंतर दिशा बदललेला, काटा बदललेला हा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते. दडपण वाढलं जातंय हत्रेवाडी संघाचं. सचिन पुन्हा एकदा सज्ज होतोय. लेग स्पिनचा मारा आणि गडी बाद होईल का? होईल नक्कीच. पंचांनी आकाशाकडे बोट दाखवलाय. किरण आपणाला जावं लागेल. पहिला हादरा, पहिला धक्का हत्रेवाडी संघाला. मागच्या मॅचचा हिरो निराश हताश म्हणून माघारी परततोय. किरण बॅक टू द पेव्हिलियन. तिसरा फलंदाज विशाल. सचिन याची गोलंदाजी खेळणं थोडं अवघड आहे. टप्पा पडल्यानंतर नक्कीच दिशा बदलली जाते, फलंदाज फसला जातोय. याचाच पुरेपूर फायदा या ठिकाणी आपल्या संघासाठी करून दिलाय. हत्रेवाडी संघाचा एक घातकी फलंदाजाला मैदानाच्या बाहेर पाठवण्यात यश मिळाले सचिन याला. सुरेख झेल टिपला यष्ट्यांच्या पाठीमागे. अकुट टप्प्याचा चेंडू विशाल याने उंचावडालाय. कव्हरच्या डोक्यावरून चेंडूची फेकी केली जाते. तोपर्यंत आलेल्या या 2 महत्वपूर्ण धावा. 23ऱ्या धावेचा प्रयत्न आणि अशोक काय चपळ, चाणाक्ष 4 धावा या चेंडूवर पळून घेतल्यात. काय धावगती असेल. 2 विकेटच्या दरम्यानचं ताळमेळ पहा या 2 फलंदाजांकडे. षटक संपुष्टात येते सचिन याचं. धावफलक पोहोचतोय 1 गडी बाद, 18 धावा. वैयक्तिक पहिलं संघाचं 3रं षटक घेऊन येतोय प्रदीप उर्फ पॅडी. दुसरा आधारस्तंभ मानला जातोय गोगोई 11 संघाचा. फलंदाजी असो, गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, जबरदस्त कामगिरी असते या अष्टपैलू खेळाडूकडून. ऑफस्टंपच्या बाहेर पिचिंग केलेला हा चेंडू नक्की पंच आमच्याकडे वळणार आणि वळले गेले, दंडित केलं गेलं पॅडी याला. खराब चेंडू, 1 धाव देऊन गेला. 19 धावा धावफलकावर जोडल्या हत्रेवाडी संघाच्या. किमान आतापर्यंत 30 धावा जोडणं आवश्यक होतं. रोखलं गेलं सचिन यानं. भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या. क्षेत्ररक्षक फील्ड करतोय. तोपर्यंत मिळालेल्या या 2 धावा. पटका चांगला होता परंतु क्षेत्ररक्षण त्याहूनच सरस. सुरेख पटका लॉंगॉनच्या डोक्यावरून भिरकावून दिलाय. फ्लॅट षटकार अशोक याच्या बॅटमधून येतोय आणि या षटकाराची गरज होती, या फटक्याची गरज होती ती हत्रेवाडी संघाला. तो फटका अशोक याच्या बॅटमधून आपण पाहिला. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा संत गतीने
आपली खेळी करताना आपण पाहिलं होतं तोच चार चेंडूमध्ये एक जर विकेट मिळवला तर प्रदीप चोरगेसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइस. मंगेश कदम यांच्याकडून संधी होती, दवडली गेली DS याच्याकडून. ज्ञानेश्वर सुतार यांनी एक सोपा झेल पुन्हा एकदा सोडलाय अशोक याचा आणि एक धाव मिळाले. 500 रुपयाचं कॅश प्राइज ज्ञानेश्वर सुतार यांनी दवडलंय. पुन्हा एकदा संधी, शेवटच्या चेंडूपर्यंत संधी आहे प्रदीपसाठी. अकोडे टप्प्याचा चेंडू होता, उंची दिलेला चेंडू. फलंदाज दाद मागतायत, वाईडच्या इशाराची वाट पाहतोय फलंदाज, परंतु दोन्ही पंच आपले हात कमरेवर बांधून उभे आहेत, कारण त्यांना माहिती हा फेअर डिलिव्हरी आहे. जबरदस्त गती पहा या गोलंदाजाकडे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, गती जबरदस्त होती, टप्पा अचूक होता, मात्र दिशा भरकटली गेली. पंचांनी सांगितलंय हा खराब चेंडू आहे, पुन्हा टाकावा लागेल. संधी आहे पॅडीसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज, एक विकेट्स 500 रुपये. अकोट टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय सचिन, चेंडू खाली, भिरकावून दिलेला चेंडू सचिन यांना सुद्धा समजला नाही. सरळ सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी अशोक याच्या बॅट मधून आलेला हा दुसरा मॅक्सिमम. गगनचुंबी, गगनभेदी, देखना, नजाकत भरत, ताकदवर मनगटाचा पुरेपूर वापर केला, भिरकावून दिला. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून सचिन याच्या डोक्यावरून गेलेला हा चेंडू 6 धावा देऊन गेला अशोक आणि हत्रेवाडी संघाला. काय अप्रतिम बॅटिंग. संधी आहे पुन्हा एकदा पॅडीसाठी. मंगेश कदम 500 रुपयाचे कॅश प्राइज, ATM खुले केले मंगेश कदम यांनी. एक धाव नक्कीच पूर्ण केली जाते. काय चपळाईने धावा घेतल्या जातात. अशोक कदम, अशोक जाधव यांच्याकडे पहा, चित्या गतीने घेतलेल्या या 2 धावा तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात विशाल मात्र बाद होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 37 धावा. 3 गडी बाद, 2 गडी बाद, 37 धावा. सन्मानजनक धावसंख्या रचण्यामध्ये यश मिळाले ते अशोक जाधव, हत्रेवाडी संघाचा आधारस्तंभ, आघाडीचा फलंदाज. 2 गगनचुंबी षटकार आणि 1 चौकारानिशी तब्बल 37 धावांपर्यंत धावफलक पोहोचवले ते हत्रेवाडी संघाच्या आघाडीच्या फलंदाजांना. नक्कीच अटीतटीचा सामना होईल यात कोणतीच शंका नाही. दोन झेल उडाले, दोन्ही ड्रॉप केले ज्ञानेश्वर सुतार यांनी. संधी होती प्रदीप चोरगे यांना बक्षीस कमवण्याची, ती दवडली गेली. मोठी धावसंख्येपासून रोखण्याची संधी होती, तीही दवडली गेली आणि तब्बल 37 धावा धावफलकावर लागल्यात हत्रेवाडी संघाच्या. यानंतर होणारा सामना असेल आजच्या दिवसातील दुसरा सेमीफायनलचा सामना असेल लाकवड 11 आणि या चालू सामन्यातील विजयी संघ. तर विनंती असेल लाकवड 11 संघ, आपणाला विनंती आहे, आपण कोठे असाल तर मैदानाच्या आजूबाजूला राहायचंय. लगेचच आपला नाणेफेकीचा कौल केला जाईल. चेंडू द्या. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये 38 धावाचा पाठलागाचा लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय सचिन उर्फ कांडी आणि प्रदीप उर्फ पॅडी ही आघाडीची जोडी गोगो 11 संघाकडून, आणि त्यांना रोखण्यासाठी प्रयत्न करेल हत्रेवाडी संघ. किरण प्रदीप चोरगे यांच्यासाठी पुन्हा एक सुवर्ण संधी आहे. 6 चेंडूमध्ये फक्त 2 षटकार मारायचे आहेत. मंगेश कदम यांनी आपल्यासाठी ATM खुलं करून ठेवलेलं आहे. 500 रुपयाचे कॅश प्राइज येते. 6 चेंडू 2 षटकार.
प्रदीप चोरगे सुवर्ण संधी बक्षिसांची खैरात या ठिकाणी केली जाते. शेवटचं एक क्षेत्ररक्षक द्या. गोगो 11 हात्रेवाडी संघासाठी एक क्षेत्ररक्षक द्या. नाव काय बॉलरचं? अशोक जाधव हात्रेवाडी संघाचा अष्टपैलू खेळाडू. फलंदाजी पहिली आजच्या दिवसातील फलंदाजी जर पाहिली तर एकाहून एक सरस फटके त्याच्या बॅटमधून आले होते. पहिल्या सामन्यामध्ये गोलंदाजी सुद्धा धारदार केली होती आणि त्यानंतर हा महत्वपूर्ण सामना अटीतटीचा सामना. या सामन्यामध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी करेल. जबरदस्त सुरुवात. काय गती आहे. ही धार आहे या गोलंदाजाची. नावाजले जात आहे सुळशी खोऱ्यामध्ये या गोलंदाजाला. सोहेल तन्वीरच्या शैलीमध्ये गोलंदाजी केली जाते. तो गोलंदाज अशोक अकुट टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. फलंदाज त्या ताकदीचा आहे समोर. सचिन च्या बॅटमधून आलेला डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मॅक्सिमम गगनभेदी षटकार येतोय. षटकार आणि आपल्या संघाचं आपलं खातं खोललं जात आहे. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि जी सुरुवात हवी होती ती सुरुवात या ठिकाणी सचिन करून देताना आपल्या संघासाठी. पहिल्या सामन्यामध्ये सचिन पहिल्या षटकामध्ये संत होता. 4 चेंडूंमध्ये मात्र 4 धावा केल्या होत्या. तो फलंदाज आता मात्र दुसऱ्याच चेंडूवर टोलेजंबो फटका पाहायला मिळाला. जबरदस्त बॅटची वरची कड घेतली होती. संधी होती सचिन याला पकडण्याचे. जीवदान मिळालंय. यष्टीरक्षक सुद्धा चकला गेला कारण गती होती या चेंडूला आणि या गतीचा फायदा घेता आला नाही हात्रेवाडी संघाला. सचिन चकला होता, फसला होता, अडकला होता जाळ्यामध्ये. पकडणं महत्वाचं होतं, ते पकडता आलं नाही. सचिन काय करेल. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर खाली राहिलेला चेंडू आणि एक धाव देऊन जातोय आपल्या संघासाठी. बिनबाद 8 धावा. अशोक पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू उंच उडालाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी. 2 धावा. 10 धावा. पहिलं षटक मार्गस्थ आहे अशोक यांचं. अप्रतिम गोलंदाजी पाहिली तर सुरेख गोलंदाजी. एक मात्र चेंडू सोडला तर जबरदस्त गोलंदाजी म्हणावी लागेल. सचिन सारख्या फलंदाजाला रोखणं म्हणजे अतिशय सुंदर गोलंदाजी. गोलंदाजीमध्ये धार आहे, विश्वास आहे या गोलंदाजामध्ये. आपण रोखू शकतो सचिनला. पुढचा चेंडू जबरदस्त जबरदस्त अप्रतिम. पुरेपूर फायदा गोलंदाजाने घेतलाय आपल्या गतीचा आणि रोखण्यात यश मिळालंय. पहिलं षटक संपुष्टात येतोय. धाव फलकावर लागतायत. बिनबाद 10. 12 चेंडू. प्रदीप याच्यासाठी सुवर्ण संधी. 6 चेंडू 2 षटकार. 500 रुपयाचं कॅश प्राइज. मंगेश कदम यांनी एटीएम खुले केले. सुवर्ण संधी आहे प्रदीप साठी. प्रदीप चोरगे गोगवे संघाचा आधारस्तंभ, ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलं पहिल्या सामन्यामध्ये 2 षटकार आले होते, तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवर आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाचा सामना करेल. गोलंदाज आहे
यष्टीरक्षक चुकी करतोय आणि एक बाईच्या रूपामध्ये मिळालेली एक धाव संघाच्या धावसंख्येत भर पडते. एका धावीने 11 धावांवर पोहोचतोय. गोगवे 11 संघ अजूनही 11 चेंडू 27 धावांची गरज असेल. मोठी धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे गोगवे 11 संघाला. आपली नैसर्गिक खेळी करावी लागेल. तो प्रयत्न 3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली. अशोक जाधव स्वतः चेंडू खाली येत आहेत. प्रयत्न चांगला केला होता, फसला. संधी होती सचिन याला पकडण्याची, प्रयत्न चांगला केला. नो मॅन लँड मध्ये पडलेला हा चेंडू 2 धावा देऊन जातोय गोगवे 11 संघाला. नशीब बलवत्तर आहे सचिन याचं आपल्या संघासाठी. मोठी खेळी करण्याचा गरज आहे आपल्या संघासाठी. गोलंदाज किरण. सुरेख चेंडू. टप्पा पडल्यानंतर लेगबाईच्या रूपाने मिळालेली ही एक धाव. गती परिवर्तन केले जात आहे. किरण एक अष्टपैलू खेळाडू आहे. आघाडीचा फलंदाज होता. दुसरं षटक या ठिकाणी हाताळताना आपण पाहतोय किरण. पुढचा चेंडू किरण याचा. लो फुलटॉस फसलाय सचिन. यष्ट्यांचा वेध घेतलाय. दांडी गुल केले. यष्ट्या वाकवल्यात, यष्ट्या मोडल्यात सचिन याच्या. दुसरं पहिला हादरा सचिन याच्या रूपानं किरणसाठी. धावसंख्या 1 गडी बाद 14 धावा. बॅकफुटवर ढकललं जात आहे गोगवे 11 संघाला. जी ताकद होती विठ्ठल. सचिन बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये येतोय विठ्ठल. 14 धावा धावफलकावर आहेत. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. हत्रेवाडी संघाचं पारडं जड होताना आपण पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि या दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर सचिन सारखा मोठा मासा गळाला लागताना आपण पाहिलं. अकल्पे संघासमोर जी फलंदाजी होती ती फलंदाजी पाहायला मिळाली नाही सचिन आणि प्रदीप याची. बॅकफुटवर जाताना आपण पाहतोय गोगवे 11 संघ आयोजक आहे. थोडंसं दडपण आहे, परंतु या दडपणातून बाहेर निघणं गरजेचं आहे. डॉट डिलिव्हरी येते. सुरेख चेंडू. हलक्या हाताने टाकलेला चेंडू. निर्धाव चेंडू. गोगवे 11 संघ मात्र अडचणीत सापडलाय आणि या अडचणीतून बाहेर कसं निघता येईल. विठ्ठल देसाई यांना काहीतरी करावं लागेल. आपल्या अनुभवाचा, ताकदीचा वापर करावा लागेल. जर आपला संघ विजयापर्यंत पोहोचवायचा असेल तर काहीतरी करावं लागेल. किरण सारख्या फलंदाजाला ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंचांनी दंडित केले. किरण याला एक चेंडू एक्स्ट्रा टाकावा लागेल. 15 धावा धावफलकावर लागतायत. अजूनही या षटकातील एक चेंडू उर्वरित आहे. 15 धावा. सँडी शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला सुवर्ण संधी आहे. कॅश प्राइज आहे आपल्या नावे. अजूनही 23 धावांची गरज होती आणि या 23 मधून 6 कमी केल्यात त्या विठ्ठल देसाई यांनी. खराब चेंडू. शेवटचा चेंडू खराब टाकला गेलाय किरण याने. लेंथ मध्ये टाकलेला चेंडू आणि लेंथ बिघडवले ती किरण याची. 6 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली. 21 धावा. 1 गडी बाद 21 धावा. चेंडू आहेत 6 चेंडू आणि 17 धावांची गरज असेल.
प्रदीप याला सुवर्ण संधी आहे. 2 षटकार 500 रुपयाचं कॅश प्राइज. मंगेश कदम रामनगर गावचे सुपुत्र एटीएम खुलं करून ठेवलंय. गोलंदाज विशाल हत्रेवाडी संघाचा 3रा गोलंदाज विशाल. एकमात्र चेंडू खेळला होता आणि त्या चेंडूवर चौकार ठोकला होता तो विशाल. आता गोलंदाजीमध्ये 17 धावा रोखण्यासाठी आणि या 17 धावा डिपेंड करण्यासाठी हत्रेवाडी संघाकडून 3रा पर्याय शोधलाय विशाल याचा. आणि या 17 धावा कोणाला खतरा देतील? येणारे चेंडू असतील 6. या 6 चेंडू मध्ये कोण खतऱ्यामध्ये जाईल आपण पाहणार आहोत. टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली टिपला गेलं, झेल सोडलाय. दोन धावा. षटकाराची गरज होती. चांगला चेंडू होता. कव्हर आणि पॉइंट वर मारण्याचा गरज होती. 2 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडली. 23 धावा. अजूनही 5 चेंडू 15 धावांची गरज आहे. संधी होती. पॅडी सारख्या अष्टपैलू खेळाडूला माघारी परतवण्याची, जो आजच्या दिवसामध्ये लयमध्ये आपण पाहतोय तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आणि मिळालेलं जीवदान, अशा फलंदाजाला जर आपण जीवदान दिलं तर नक्कीच आपण पराभवाकडे जाणार, यात कोणतीच शंका नाही. षटकार ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू वाईड नक्कीच येईल. नो बॉलचा इशारा आलाय. थ्रो गोलंदाज म्हणून पकडले गेले. आणि या चेंडूवर आलेल्या 5 धावा विशाल. या चेंडूवर आलेल्या 5 धावा कोगवे 11 संघाच्या विजयातील अंतर कमी करताना आपण पाहिलं. पर्याय होता तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय प्रदीप साठी. टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय काऊ कॉर्नर मध्ये 2 क्षेत्ररक्षक आणि चेंडू मात्र जातोय सीमा रेषे पलीकडे. क्षेत्ररक्षक म्हणतोय प्रेक्षक. 6 धावा देऊन जातोय. अजून एक षटकाराची गरज आहे. 500 रुपयाचं कॅश प्राइज मंगेश कदम मॅन फ्रॉम रामेगर यांच्याकडून. आणि 6 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडली. धावसंख्या 34 धावांवर 4 धावींची गरज असेल. चेंडू असतील उर्वरित 4 चेंडू 4 धावा. त्याचबरोबर तर या ठिकाणी निलेश दादा आगोंडे यांचं आगमन होतंय मंडळाच्या वतीनं आणि KSKच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत. त्यांना विनंती असेल आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपल्या गावची स्पर्धा आहे आणि आपल्या गावची टीम मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपलं योगदान स्टेजवर असणं गरजेचं आहे. 1 चेंडू 1 धाव मिळते आणि या चेंडूवर आलेली महत्वपूर्ण धाव निलेश दादा आगोंडे. प्रदीप चोरगे अजूनही संधी आहे. 3 धावेची गरज असेल. 35 धावा धावफलकावर लागल्यात. 3 चेंडू 3 धावा. जर षटकार आला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे मंगेश कदम यांच्याकडून. 3 चेंडू 3 धावा. जर षटकार आला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू. खराब पिचिंग. 1 धाव कमी होते.
हत्रेवाडी संघ चांगली फलंदाजी केली होती, मात्र गोलंदाजांनी निराश केलं. दडपण आणलं होतं पहिल्या 2 षटकामध्ये गोगो 11 संघावर, मात्र तिसऱ्या गोलंदाजाने निराश केलं. गोगो 11 2 धावांची गरज आहे. गडी बाद होतोय. प्रदीप चोरगे बॅक टू दी पेव्हिलियन. ज्ञानेश्वर सुतार गडी बाद होतोय. दुसरा प्रदीप चोरगे याच्या रूपाने आघाडीचा फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना अजूनही 2 चेंडू 2 धावांची गरज होती. षटकार खेचण्याचा प्रयत्न होता. महेंद्रसिंग धोनी स्टाईल मध्ये मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न होता प्रदीप चोरगे यांचा. बॅटची वरची कड घेतली, स्थिरावला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. दोन चेंडू 2 धावा. साहिल गोलंदाजी मार्कवर. पहिल्या सामन्यामध्ये भरपूर अवांतर धावा दिल्या होत्या. तो गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये करामत दाखवताना विश्वास गमावला होता. तो गोलंदाज आपल्या क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा विश्वास सार्थ करताना 2 चेंडू 2 धावांची गरज होती. चेंडू दोन्ही बाजूनी ऑन होता. सामना मात्र झुकलाय तो हत्रेवाडी संघाच्या दिशेने. 1 चेंडू 2 धावा. मोठा फटका खेळावा लागेल. डीएस वाईडचा इशारा येतोय. पंच यांनी वाईडचा इशारा दिलाय. वाईडचा इशारा. गडी. सामना संपलाय. 2 धावा या चेंडूवर मिळत आहेत. गडी बाद होतो. सॉरी, 1 धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. 1 चेंडू 1 धावेची गरज आहे. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता. सामना संपवण्याचा प्रयत्न होता या चेंडूवर, परंतु फसला गेला. धाव घेण्याच्या प्रयत्नात गडी बाद होतोय. ज्ञानेश्वर सुतार आता मात्र विठ्ठल देसाई यांच्या काळजाचे ठोके चुकताना आपण पाहतोय. 1 चेंडू 1 धावेची गरज आहे. अवांतर धावेपासून जर रोखलं तर गोलंदाज नक्कीच यशस्वी होईल, कारण गती आहे या गोलंदाजाकडे. पहिल्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर या गोलंदाजानं जवळपास 8 वाईड चेंडू टाकले होते. तो गोलंदाज आता मात्र गोगो 11 संघाच्या काळजाचे ठोके चुकवताना आपण पाहतोय. 1 धावेची गरज आहे. गोलंदाज दोन्ही आणि वाईडचा नो बॉलचा इशारा येतोय. नो बॉलचा इशारा येतोय. गोगो 11 विजयी होतोय. एक चेंडू काळजाचे ठोके चुकवणारा हा सामना होता. अटीतटीचा सामना. 2 तुल्यबळ संघ होते. मी अगोदरच